कोणी तू बेटा इकडे ये पटकन लवकर अरे ये काय म्हणत नाही तुला ये मला ना डिस्करेज करायचं नाही हिरो माहिती सलमान खान माहिती सलमान खानचा एखादा चित्रपट एकच कोणता हम दिल दीजिए सनम बरोबर आहे नाही माहिती अजून दुसरा म्हटलं हिला माहितीच नाही चित्रपट पाहत नाही ओके शाबास टाळ्या वाजवा दुसरं कोणी तू शाबास थँक्यू ये पटपट लवकर आपल्या कार्यक्रमासाठी पुढे न्यायचं आहे तुझा आवडता हिरो कोणीच नाही आवडत म्हणजे असं हे चांगला हिरो आहे असा फायटर बरं महापुरुष कोणते आवडते तुला त्याच्यापैकी कोणते आवडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते शिवरायांनी जे काही दिलं बाबासाहेबांनी जे काही दिलं अहो ते तरी टिकवाल का महात्मा फुलेंनी जे काही दिलं अहो ते तरी टिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल शिवरायांनी जे काही दिलं बाबासाहेबांनी जे काही दिलं तथागतांनी जे काही दिलं शाहू राजांनी जे काही दिलं जे काही दिलं अहो ते तरी टिकवाल का जीव लावून आपल्या मुलाला जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल जीव लावून आपल्या मुलाला बाबासाहेब शिकवाल जंतर मंतर दिल्ली संविधानाची प्रत जाळून टाकली त्या माणसाला अद्याप अटक नाही SRP पोलीस दल सर्व आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी CID SIT सर्वच त्यांच्या चौकशा सुरू आम्हाला मारण्यासाठी पेशंट माणसं पण आमचं लोक तसं आम्हाला कोणी अधिकार आम्हाला दिलेलीच नाही पण आमच्यासाठी वाली उरला नाही कोणी त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला संघटित व्हायला बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तिकडे जर गेले तर बुद्ध की देश आहे आणि इकडे जर आले तर हमें कोई झुका नहीं सकता नहीं झुकेगा साला कुठं चालवत आम्ही आता संघटित जर राहिले नाही तर उद्याचं जे तुमची जी लेकरं आहेत ती गुलाम होण्याच्या वाटेवर आहेत लक्षात ठेवा नाही उद्याला काही हक्क काढलेत आमचे हक्क काढलेत आमचे हक्क काढलेत आमचे हात घातला घटनेवर
सरजमी हम वीरान बनने नहीं देंगे। उत्तम दादा, गौतम की सरजमी हम वीरान बनने नहीं देंगे, जहां में दूसरा संविधान हम बनने नहीं देंगे। गौतम की सरजमी हम ईरान बनने नहीं देंगे, जहां में दूसरा संविधान बनने नहीं देंगे, क्योंकि संविधान कहता इस देश का नाम है भारत। 395 मध्ये आर्टिकल 395 मध्ये संविधान काय म्हणते? इस देश का नाम है भारत। गौतम की सरजमी हम ईरान बनने नहीं देंगे, जहां में दूसरा संविधान बनने नहीं देंगे, क्योंकि संविधान कहता है इस देश का नाम है भारत, और भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे। चला एकदा जोरदार टाळ्या घ्या सरांसाठी. आणि पुरुष एकदा पूर्णानगरी येथील बौद्धोपासक उपासिका जे अद्यापही घरामध्ये बसलेले आहेत अशा सर्वांना पुन्हा एकदा सूचना विनंती आहे, आपण या ठिकाणी यावं आणि याच्या सुंदर अशा कार्यक्रमाचा आनंद आपण घ्यावा अशी विनंती सर्व
हॅलो 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 एकदा जयघोष करूया आपण सर्वजण, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकडचेच फक्त म्हणायचे, दुसरे इकडचे म्हणायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आत्ता बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता सर्वच म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि गाणं तुमच्यासाठी. या ठिकाणी पुष्पाबाई विश्वनाथराव भवरे यांच्याकडून 100 रुपयाचं आशीर्वाद आत्ताच्या गाण्यावर आलेला आहे. धन्यवाद सर. तुम्हाला नाव काय? सन्माननीय राजूजी पाईकराव येलतीकर यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद. या ठिकाणी आजचे प्रमुख गायक सन्माननीय प्राध्यापक अविनाशजी नाईक यांचे स्वागत. शेख फारुख फुलारी मस्तानपुरा पूर्णा यांच्याकडून या ठिकाणी सन्मान होत आहे. समजा बैठिए आइए. थँक्यू. हे असं बरं वाटायला लागलं थोडं. जनाब शेख फारूक फुलारी इनकी ओर से सर का यहाँ पे स्वागत हो चुका है. एक बार जोरदार तालियां. कुणी नाही केलं सवमा, कुणी नाही केलं सवमा, कुणी नाही केलं सवमा. भीमन केलं आमच्या जीवनाचं सोनं केलं बाबा. दिलं का संविधान? संविधान कोण कोण वाचलं हात वर करा बरं. संविधान कोण कोण वाचलं हात वर करा. विचारतो बरं. बघा असं नाही कोणी केलं. संविधान हे आम्हाला ओबीसीना सांगावं लागेल. जरी आमच्या बापाचा आहे तरी ओबीसीना सांगावं लागेल की संविधान तुमच्यासाठी आहे. हे ओपनला सांगावं लागेल की संविधान आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे. प्रसूतीची रजा जेव्हा घेता त्यावेळेला तुम्हाला काही वाटते की नाही, तेव्हा सांगा त्यांना की प्रसूतीची रजा आहे माझ्या बापाने तुला दिली. तुला ऍक्सिडेंट झाला तर तुला तर रजा जर पाहिजे असेल ते माझ्या बाबासाहेबांना दिली हे सांगा त्यांना.
संविधानाचं अवेअरनेस फक्त आमच्यापर्यंत आम्ही लिमिटेड ठेवलं. तुम्ही लोकांना सांगा, ओबीसीला सांगा, ओपनला सांगा, एससीला सांगा, एसटीला सांगा, ओबीसीला सांगा की संविधान फक्त आमच्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण पंजाबराव देशमुख या घटना समितीवर सदस्य म्हणून होते. पंजाबराव देशमुखांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सकाळी 6 वाजता पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातात आणि घरी गेल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना दिसतात. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात, दादा तुम्ही सकाळी माझ्या घरी कसे काय आलात? त्यावर बाबासाहेब म्हटल्यानंतर पंजाबराव देशमुख म्हणतात भीमराव मला तुमच्यासोबत एक काम आहे, त्या कामासाठी मी इथं आलो. बाबासाहेब म्हणतात, दादा हा कच्चा मसुदा घ्या आणि वाचा, मी तो फेरफटका मारून येतो. फेरफटका मारून येता क्षणी ज्यावेळेला बाबासाहेब घरी येतात त्यावेळेला पंजाबराव देशमुख रडताना दिसतायत बाबासाहेब आंबेडकरांना. त्यावेळेला पंजाबराव देशमुख त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात, दादा तुम्ही का रडताय म्हणता क्षणी जय भीम मानवतराव कुंडलिकराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ माझ्याकडून मला 100 रुपये मिळाले, धन्यवाद. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात, दादा तुम्ही का रडताय? पंजाबराव देशमुखांना म्हणतात, ह्या गोष्टी तुम्हाला कोणताही गायक सांगणार नाही, लक्षात ठेवा. बाबासाहेब म्हणतात, दादा तुम्ही का रडताय? त्यावेळेला पंजाबराव देशमुख म्हणतात, भीमराव मी ज्या कामासाठी तुमच्या पर्यंत पोहोचलो होतो, ज्या काम तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो की माझ्या या ओबीसी बांधवांना, माझ्या कुणबी बांधवांना, माझ्या मराठा बांधवांना या घटनेमध्ये आरक्षण ठेवा हे सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो. आणि तुम्ही हे आरक्षण अगोदरच करून ठेवलं. तुम्ही या युगाचे युगंधर नव्हे तर या युगाचे तुम्ही युग प्रवर्तक आहात. भीमराव तुम्ही या युगाचे युवक प्रवर्तक आहात. भीमराव तुम्ही या युगाचे युवक प्रवर्तक आहात. आणि म्हणून 345 कलम डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीसाठी पहिलं लिहून ठेवलं आरक्षणाचं. बाबासाहेबांना जर वाटलं असतं की माझ्या फक्त बौद्ध बांधवासाठी लिहायचं आहे तर बाबासाहेबांनी आम्हाला एवढं लिहून ठेवलं असतं, पण आम्हाला दिलं नाही. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. एससी मध्ये आम्हाला आरक्षणात जर पाहिलं तर 0% येते आम्हाला आरक्षण. पण आमची पोरं आज त्यांच्या बरोबरीला शिकली आणि मोठी झाली. हे त्यांच्या डोक्यात खुपते. आणि म्हणून काय म्हणायचं आहे मला, कोणी नाही केलं
छूना हमारे लिए चोरी थी। डॉक्टर साहब, एक पत्थर को छूना हमारे लिए चोरी थी। ये काले राम तुझे क्या जातिवाद की बीमारी थी? एक पत्थर को छूना हमारे लिए चोरी थी। ये काले राम तुझे क्या जातिवाद की बीमारी थी? बात गद्दारी की थी ना मजबूरी की थी। मेरा नसीब तेरे चौखट पे आया क्योंकि बात बराबरी की थी। क्योंकि बात बराबरी की थी। धम्माचं